मुलांनो, मागील तासाला आपण 10th स्टँडर्डचा मॅथ्स हा जो सब्जेक्ट आहे त्याचा पार्ट 1 अल्जेब्रा हा जो आहे त्याचा चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हा आपण या ठिकाणी त्याचा जो इंट्रोडक्शन हा जो पार्ट आहे हा आपण पाहिला होता आणि त्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हे जे आहे हे आपण या ठिकाणी अभ्यासले होते। त्यामध्ये त्याचा जो काही जनरल फॉर्म आहे हा जनरल फॉर्म आणि त्याच्यावर टेक्स्ट बुक मध्ये दिलेली जी काही ऍक्टिव्हिटी आहे ही आपण त्या ठिकाणी अभ्यासली। आज आपण या ठिकाणी दिलेले जे काही सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत हे इक्वेशन्स कशा पद्धतीने सोडवायचे किंवा त्यासाठी कोणकोणत्या पद्धतींचा वापर केला जातो हे या ठिकाणी आज पाहणार आहोत। यामध्ये सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घ्या। आता या ठिकाणी इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत दोन। हे जे काही दोन इक्वेशन्स आहेत त्याचा जर निरीक्षण जर केलं तर आपल्याला दोनही इक्वेशन मध्ये दोन प्रकारचे व्हेरिएबल x आणि y हे दिलेले आहेत आणि त्याचा जो काही इंडेक्स आहे व्हेरिएबलचा जो इंडेक्स आहे किंवा त्याची जी ऑर्डर आहे ती प्रत्येकाची किती आहे 1 आहे आणि त्यामुळे हे जे दोनही इक्वेशन्स आहेत हे कोणते आहेत लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आणि हे जेव्हा एकत्रितपणे येतात तेव्हा त्यांना काय म्हणायचंय सायमल्टेनियस इक्वेशन्स। आता हे सायमल्टेनियस इक्वेशन्स जे आहेत हे सोडवताना 4 पद्धतींचा वापर केला जातो। पहा ह्या ज्या पद्धती आहेत ह्या पद्धती फक्त आपण जाणून घेणार आहोत। आता या ठिकाणी फर्स्ट जी मेथड आहे ती आहे मेथड ऑफ इलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोएफिशिएंट। पहा समजून घ्या ही मेथड ऑफ इलिमिनेशन म्हणजेच काय लोप करायचंय कशा पद्धतीने बाय इक्वेटिंग द कोएफिशिएंट आणि त्याचे जे सहगुणक आहेत हे सहगुणक आधी समान करून घ्यायचे आणि नंतर एका पदाचा लोप करायचा। म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर या ठिकाणी पहा हा जो कोएफिशिएंट आहे 3 आणि त्याच चलाचा दुसऱ्या इक्वेशनचा जो कोएफिशिएंट आहे 5 हे दोनही आपल्याला इक्वल करायचे। मग हे इक्वल करताना 3 ला कितीने मल्टिप्लाय करावे लागेल 5 ने, 5 ला कितीने मल्टिप्लाय करावे लागेल 3 ने, म्हणजे या ठिकाणी काय आला 15x, इथे पण काय आला 15x। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हे जे x चे जे काही कोएफिशिएंट आहेत हे आपण या ठिकाणी इक्वल केले। त्यानंतर ऍडिशन करायची की सबट्रॅक्शन करायची हे दोघांच्या चिन्हांवरून ठरवायचे। जर अपोजिट साइन असेल तर ऍडिशन करायची आणि जर सेम साइन असेल तर मात्र या ठिकाणी सबट्रॅक्शन करायची आणि त्या ठिकाणी एका पदाचा लोप करायचा, एक पद पूर्ण कॅन्सल करायचं आणि एका व्हेरिएबलची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची। त्यानंतर ती आलेली व्हॅल्यू दुसऱ्या किंवा पहिल्या इक्वेशन मध्ये टाकून आपल्याला सेकंड जो व्हेरिएबल आहे त्याची सुद्धा व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल। त्यानंतर पुढची मेथड आहे मेथड ऑफ इलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन। मग या ठिकाणी दोन इक्वेशन दिलेले आहेत त्यापैकी एक चल बाजूला घ्यायचं आणि ज्या काही डाव्या बाजूच्या सगळ्या संख्या आहेत त्या आपल्याला उजवीकडे न्यायच्यात आणि फक्त त्या ठिकाणी एक व्हेरिएबल शिल्लक ठेवायचा आहे आणि तो राहिल्याच्या नंतर ती जी व्हॅल्यू आलेली आहे ती एखाद्या इक्वेशन मध्ये ठेवून द्यायची आणि त्या पद्धतीने आपल्याला ते इक्वेशन सोडवायचे आणि इक्वेशन सोडवून आपल्याला या ठिकाणी x च्या आणि y च्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या फाइंड आउट करायच्या। त्यानंतर थर्ड मेथड जी आहे ती मेथड आहे ग्राफिकल मेथड। ग्राफिकल मेथड मध्ये काय केलं जातं आलेख पद्धतीने आपल्याला या ठिकाणी इक्वेशन फाइंड आउट करायचे असतात। मग x अक्ष घ्यायचा y अक्ष घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही प्रमाण आपल्याला 1 सेंटीमीटर दिलेलं असतं त्याच्यावर प्रत्येक जसं संख्या रेषेवर आपण 1 2 3 4 घेतो त्या पद्धतीने सगळे पॉझिटिव्ह नंबर घ्यायचे आणि जे काय आपल्याला या ठिकाणी x ची व्हॅल्यू असेल किंवा y ची व्हॅल्यू असेल त्यासाठी आपल्याला एक चार्ट त्या ठिकाणी बनवावा लागणार आहे। x ची व्हॅल्यू मनाने घ्यायची, y ची व्हॅल्यू काढायची। ज्यावेळी आपण ही उदाहरणं सोडवणार आहोत त्यावेळी ही मेथड सुद्धा आपण अभ्यासणार आहोत। त्यानंतर फोर्थ मेथड आहे बाय क्रॅमर्स रूल। या ठिकाणी
हे जे काही सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत हे सोडवण्यासाठी आपण या क्रॅमर्स रूलचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकतो आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी हे इक्वेशन सोडवताना या ठिकाणी x ची आणि y ची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो। आता या ठिकाणी जर आपल्याला सांगितलं दिलेले जे सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत ते याच पद्धतीने जर सोडवा तर त्याच पद्धतीने ते सोडवले गेले पाहिजे। म्हणजे जर आपल्याला 4 पैकी कुठल्याही एका मेथडने सांगितलेलं असेल किंवा फक्त सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन मग त्यासाठी आपण कुठल्याही पद्धतीचा वापर करू शकतो। पण जर आपल्याला सांगितलेलं असेल बाय ग्राफिकल मेथड बाय इलिमिनेशन मेथड तर मात्र त्या पद्धतींचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे। आता या ठिकाणी आपण टेक्स्ट बुक मध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि त्या ऍक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी सोडवून घ्यायची। पहा, सॉल्विंग द सायमल्टेनियस इक्वेशन बाय द मेथड ऑफ इलिमिनेशन। या ठिकाणी आपण हा मगाशी 5 घेतला होता। हे इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत 3x + 2y = 29, 5x - y = 18। ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1, ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2। त्यानंतर मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 2, 2 ने काय करायचं आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लाय करायचं। मग या ठिकाणी इक्वेशन 2 ला जर 2 ने मल्टिप्लाय करायचं असेल तर 5x इथे येईल इंटू काय येईल या ठिकाणी 2 मायनस y त्यानंतर इंटू y इंटू किती येईल 2 इज इक्वल टू 18 इंटू 2। त्यानंतर 5 इंटू 2 10, त्यानंतर x मायनस 2 इंटू y 2y इज इक्वल टू 18 इंटू 2 किती आले या ठिकाणी 36। म्हणजे या ठिकाणी इक्वेशन नंबर काय मिळालं आपल्याला हे 3rd इक्वेशन मिळालं। त्यानंतर ऍडिंग इक्वेशन 1 and 3, या ठिकाणी 2 आपण सोडून दिले, 2 ला मल्टिप्लाय केलेला आहे हे आपण सोडून द्यायचंय। इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 3 यांची या ठिकाणी ऍडिशन करायची। पहा, या ठिकाणी दिलेलं आहे फर्स्ट इक्वेशन 3x + 2y = 29, त्याच्यामध्ये 3rd इक्वेशन ऍड करायचे। आता 3rd इक्वेशन आलेलं आहे या ठिकाणी 10x - 2y इज इक्वल टू 36। या ठिकाणी किती आला 2y, या ठिकाणी 36, या ठिकाणी 10x। त्यानंतर आता ह्यांची ऍडिशन करायची। 10 + 3 किती आले 13x इज इक्वल टू आता या ठिकाणी -y + y कॅन्सल होतील इज इक्वल टू 36 + 29 यांची काय करायची आपल्याला ऍडिशन करायची। या दोघांची ऍडिशन येते 65। मग किती मांडले 65। मग x इज इक्वल टू आता इथं पहा 13x इज इक्वल टू 65। मग x इज इक्वल टू 65/13। मग हे डिवायडेशन जर आपण केलं 13 × 13 13 × 5 65 म्हणजे x इज इक्वल टू किती आला या ठिकाणी x इज इक्वल टू 5। हा ब्रॅकेट या ठिकाणी आपण कंप्लीट केला। त्यानंतर सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन नंबर 1। आता इक्वेशन 1 दिलेलं आहे आपल्याला, ते दिलेलं आहे ते तिथं मांडलेलं आहे। त्यानंतर 3 इंटू x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 5 प्लस 2y इज इक्वल टू 29। त्यानंतर 3 इंटू 5 हे मल्टिप्लिकेशन या ठिकाणी लिहायचंय, किती येईल ते 15 प्लस 2y इज इक्वल टू 29। त्यानंतर 2y इज इक्वल टू हा 2y असाच ठेवला इकडं, हा 29 लिहिला, हा 15 पलीकडे न्यायचा आहे -15। हा या ठिकाणी कसा आहे +15 आहे, पलीकडे जाताना मायनस होईल। त्यानंतर दोघांची सबट्रॅक्शन करायची 29 - 15। आता 29 - 15 या ठिकाणी किती येतील मग 14। ही ऍडिशन या ठिकाणी मांडायची। मग 2y इज इक्वल टू 14 या पद्धतीने तिथे करायचे। पहा 2y इज इक्वल टू 14 आपल्याला दिलेलं आहे। मग y इज इक्वल टू किती येईल 14/2 बेस 14 y इज इक्वल टू किती आला या ठिकाणी 7।
म्हणजे y = 7. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण x ची आणि y ची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट केली. त्यानंतर आन्सर शेवटी आपल्याला दिलेला आहे पहा, ब्रॅकेट मध्ये x, y = सेकंड ब्रॅकेट. आता x ची व्हॅल्यू अगोदर घ्यायची. किती आलेली आहे x ची व्हॅल्यू या ठिकाणी पहा, x = 5 हा 5 लिहिला, कॉमा त्यानंतर y ची व्हॅल्यू द्यायची. y ची किती आलेली आहे या ठिकाणी आपल्याला 7. इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही ऍक्टिव्हिटी आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. बाकी जे प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे हा आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत.